नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत माजी सरपंच पतिंगरावजी पोले, मुक्काम पोस्ट आडोळ, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली यांच्या हळदीच्या प्लॉटवर। आणि यांच्या हळदीच्या प्लॉटची आता मॅच्युरिटी डोस चालू आहेत, तर शेवटच्या स्टेजमध्ये आहे आमची हळद आता। तर पाहूया त्या हळदीची कंदची काय स्थिती आहे, शेंगाची काय स्थिती आहे। आणि आता साहेब एक खुरपं काढून दे बरं, हळदीचं कंद काढायला। साहेब आता आम्हाला एक सांगा की याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजपर्यंत किती डोस झाले आपले? मला वाटतं हे दोनच राहिले ना आता, हे एकच। हां, किती जून पासून घेतलंय ना आपण ट्रीटमेंट? 7 डोस झाले का? हां, जून मोजा, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, 4 5वा चालू आहे। 5वा चालू आहे। हां, अजून 2 राहिले। हां, तर सरासरी आपले सगळे, हां सगळे आपले 9 आहेत, पण 7 कंपल्सरी असाव। 7 जरी असले आपले, 7वा चालूच आहे वाटतं आपलं। नाही, 7वा संपला। हां, आपला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर, हां 6वा चालू आहे। 6वा चालू, पुढचा 7वा। त्याच्यामुळे मी तुम्हाला होतं तुम्हाला डिसेंबरपर्यंत आपले 7 डोस कंप्लीट होतात। तर आपण जर समजा सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर समजा याचे 7 डोस आपले जैविक सेंद्रिय आणि बायो आणि केमिकल मिश्रित आहेत, तर ते जर समजा आपण कंप्लीट केले तर आपल्याला अपेक्षित उत्पादन किती आहे या प्लॉटला हे आपल्याला निघतं इथं। तर या प्लॉटचं अपेक्षित उत्पादन आपल्याला सरासरी बघा आजच्या कंडिशननुसार 30 ते 35 क्विंटल आहे। तर आपलं टार्गेट आहे 40 क्विंटलाचं वाळून। तर 40 क्विंटल टार्गेट पुढच्या वर्षी काढू आम्ही, कारण कसं आहे सुरुवातीला आमची थोडीशी चूक झाली की लावगणीमध्ये चूक झाली। लावगणीचं जे अंतर पाहिजे होतं बेड टू बेड 5 फूट, आणि 2 बेडवर 2 लाईनी, 2 लाईनीमध्ये एका लाईनीपासून दुसऱ्या लाईनीचं अंतर 12 इंच, 1 फूट, आणि त्या लाईनीमध्ये एका कांदापासून दुसऱ्या कांदाचं अंतर किती? 6 इंच। हां, तर 6 बाय 12 इंच असं बेडवरलं अंतर हळदीचं, 4 कांदामधील अंतर 6 बाय 12 इंच, आणि 2 बेडमधील अंतर किती? कमीत कमी 5 फूट, जास्तीत जास्त 6 फूट जरी घेतलं तुम्ही तरी अडचण नाही, पण मशागतीसाठी काय प्रॉब्लेम येतात म्हणून शेतकरी म्हणतात 5 फुटाचं ठीक आहे। तर अशा पद्धतीने याचं व्यवस्थापन आहे। तर पाहूया आता आपली कंद आणि शेंग त्याची वाढ कशी झाली। आणि आता भेगाळलंय बघा रान, आता पाणी थोडंसं सोडलं का? चालू केलं काल 6 घंटे चालू होतं। ठीक आहे, आता रान भेगाळलंय आपलं, तर आपल्याला पाणी व्यवस्थापन करायला काही अडचण नाही। तर आता साहेबांचं म्हणणं आहे, साहेबाचं म्हणणं आहे की आपल्या हळदीला फुटवा नाही। तर फुटव्यासाठी काय करायचं आपल्याला? तर आम्ही साहेबांनी काय सांगितलं की फुटव्याची गरज नाही आता। कशामुळे माहिती आहे का? आता जरी आपण फुटवा जनरेट केला, आता हे नवीन फुटवा यायला लागलाय, आता हे फुटवा आपण जनरेट केला, याला जर समजा जोर आपण दिला, जोर त्याला द्यायचं म्हणजे काय करावं लागेल? फॉस्फरिक ऍसिड वगैरे सोडावं लागेल। ते जर आपण सोडलं तर काय होईल? इथं क्लायमेट मिळणार नाही, त्याला क्लायमेट मिळणार नाही। आणि क्लायमेट जर नाही मिळालं, वातावरण जर नाही मिळालं, सूर्यप्रकाश जर नाही मिळाला, तर त्या पानावर प्रकाश संश्लेषण प्रक्रियाच होणार नाही आहे। प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जर नाही झाली तर तिथं त्या पानामध्ये त्या नवीन फुटवा जो आहे, त्या नवीन फुटवाच्या याला एकच साईड कोण लागत असते खांदा थोडं असं डायरेक्ट उपटू? नाही उपटायला नाही। तू जरा मशीन खाल टाक बरं, अर्ध टोपलं गायले टाक अर्ध। कुदळ आणली असती तर सोपं झालं असतं। उपटू नका आदर घेतो ना मी। झाड नाही घालायचं आपल्याला, झाड घालायचं नाही असं का? बघा याची कशी शेंग दिसती ही, हे लहान असून याची दिसायला तिची तिकडे साईडला असेल, एकच इकून आणि इकून राहत असतात इकडून। आता थंडीचे फुटवे काम करतात का? थंडीचं आता टेम्परेचर नाही, आता जे समजा आहे ना, टाकून देऊ इकडे, याला उकरा बेड काय निबर झाली काय?
कम्पॅक्ट जमीन आहे आपली अगोदरच. हाताला लागल इडा. शेतकऱ्याच्या हाताला काहीच लागत नाही. पैसा नाही लागत काय नाही. फक्त माती लागते, माती. काहीच नाही माती माती. ही खाली पण शेंग पोकायला लागली आपली, वरी पण पोकायला लागली. आणि आता जे समजा तुम्ही म्हणायला लागले ना फुटवा, तर आता जे हे फुटवा आहे ना, हे फुटवा याचं कंद पोचणार. हे फुटवायचं ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस ह्या कंदावर हार्डनेस येणार. ह्या कांदावर हार्डनेस आलं की परत हे जे आहे ही शेंग वाढायला लागणार. असं असतं त्याचं व्यवस्थापन. काय पेंदा म्हणतात ते बरं आहे का? पेंदा एक नंबर आहे. पेंदा मजबूतीकरण छान आहे आपलं, काय अडचण नाही. प्रत्येक पेंदा एक नंबर आहे आपला. एक काढून पाऊस द्या त्याला किती खायचं नाही, तुम्हाला कुदरीनं काढावं लागणार. मग असं खुडणार ना ते. काय खुडणार ते नाही. शेंग नाही काहीच खुडत. आखा उपटून येते, फक्त मुळ्या तुटतात. पुन्हा जोडून देऊ द्या. हा हो, पुन्हा बसून द्यायचं. उपटा चांगलं धरून उपटा. त्याला पुन्हा इथे जागा करतो. बघा हे खालून फणी बघा. बस एवढं जरी दिसलं तर आपल्याला येते ना समजा. चांगला माल आहे. आपल्याला कसं माहितीये का, फुटवा काही लोकांचं म्हणणं असते की याला आता बघा किती येतं, एकच फुटवा आहे. मेन आयबर्ड आहे. मुळ्या सडल्या नाही ना आमच्या. नाही, एक मिनिट ऐकून घ्या. ते कशामुळे सडल्या काय मी सगळं सांगतो, त्याचं काय अडचण नाही. इकडे बघा हे जे मेन आहे आपलं, हे मदर आयबर्ड आहे हे. आणि एकच फुटवा आहे पण माल किती आहे इकडे बघा, ऐकून घ्या तुम्ही. हे जे आहे हे मदर आयबर्ड आहे. याला फुटवा फक्त हे एकच आहे. मग एकच फुटवा असताना तुमच्या याला शेंगा किती आहेत पहा. लोक म्हणतात ना एका फुटव्याला एकच शेंग येते. तर आपला समजा आपला तर एकच फुटवा आहे ना. आपला एकच. तर याला शेंगा किती आहेत पहा, मोजा तुम्ही. आता ही मेन आहे आपली. 1 2 इकडे आली, इकडे एक माती काढ. इथं एक आहे खाली काही. हे पण वर येणार आहे आता. म्हणजे आता आपलं आता ही 1 2 3 ही इथं एक आहे. 6 7 8 9 10 11 एक आहे 12. आणि ही धरली का प्रियाची? 12. आणि हे खालचे खालून ही धरली का? धरली 12 ते जवळपास मधल्या 2 धरा. 12 ते 15 शेंग आपली आहे. तर ही शेंगीला आपल्याला काय करायचं, आता ह्या शेंगाला आपल्याला वाढवायचंय, लांब करायचंय. हे शेंगाला लांब करायचंय. आणि बुंदा जी आहे त्याचा पेंदा जे याला आपण बंडा म्हणतो, तर हे बंडा जे आहे ना, हे बंडा पण फुगणार. जसं हे बंडा फुगल तशी ही शेंग लांबल. मग हे बंडा आणि शेंग फुगण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, इथं फॉस्फरिक ऍसिड लागणार आहे. तर फॉस्फरस लागणार आहे. तर फॉस्फरस कोणता लागतो माहितीये का? O2 फॉस्फरेट लागतो आपल्याला इथं. लागेल का उपलब्ध कंडिशन मधले फॉस्फरस लागतो आपल्याला. तर उपलब्ध कंडिशन मधला फॉस्फरस आपण आता ड्रेंचिंग मार्फत याला देणार आहोत. तर असं जर समजा व्यवस्थापन केलं तर आपल्याला इथं एका हळदीला म्हणजे एका कंदाला आपल्याला 500 ग्रॅम तरी हळद निघेल का नाही? 500 निघाले. 500 ग्रॅम जर हळद निघाली, अर्धा किलो. आणि त्या हिशोबाने जर आपल्या टोटल 1 एकरमध्ये 40 आरमध्ये जर समजा कंदाची संख्या म्हणजे बियाणं जी आहे आपण टाकलंय, तर समजा 7 क्विंटल आपण टाकलेलं आहे. तर 7 क्विंटल मध्ये आपल्या बियाणाची याचं वजन किती होतं? एका किलोत आपले होते किती कंद होते एका किलो मध्ये? 50 ते 70. 50 धरा. 50 गुणिले 500 करा. आता कॅल्क्युलेटर काढा. 50 गुणिले 500 म्हणजे 50 गुणिले 500. मला कॅल्क्युलेटरचा अभ्यास आहे, कारण देणं टिपून ठेवतो. 50 गुणिले 500. 50 गुणिले 500 किती झाले? 25,000. 25,000. 25,000 भागिले गुणिले 25,000 गुणिले आपलं याला उत्पादन काढायचं आपल्याला. 500 करा. 500 किती झालं? तर 1,25,00,000. 1,25,00,000. तर 1,25,00,000. तर याला भागिले आपल्याला 4 करायचे. 4 म्हणजे चौपट हळद शिजून कमी होती ना आपली. किती कमी होती? चौपट. तर 1 कोटीचे 4 करायचे. म्हणजे बघा 31 क्विंटल 25 किलो. 31 क्विंटल 25 किलो. 31 क्विंटल 25 किलो. तर मी काय तुम्हाला सांगितलं होतं 30 ते 35 आलं गणित. म्हणजे आम्ही जे सांगतो ना ते उगाच सांगत नाही. लोकांना वाटतं साहेब उगाच काहीतरी बोलतात.
उगाच नाही बोलत कारण त्याचा आम्हाला अभ्यास असतो. नाही, प्रत्येक कंदापासून किती आमचं हे निघतं. शेतकऱ्याचा एक नैसर्गिक नियम आहे, हे गुणधर्म आहे, जे उगत असते त्याला खरं समजतो. आता कसं आहे मिलिंदराव, तुम्ही नाराज होऊ नका. तुमची हळद समजा डॅमेज झाली म्हणून तुम्हाला वाटत असेल की साहेबांना आम्हाला काही गलत दिलं का काय, तसं काही नसतंय. आम्ही जे देतो तुम्हाला ते चांगल्याच हिशोबाने देत असतो, चांगल्याच उद्देशाने देत असतो. पण कुठंतरी वातावरण क्लायमेट चेंज बदल झाला, काहीतरी हे झालं, तर काहीतरी झालं तर त्याला समजा असं नाराज व्हायचं नाही की पुढच्या वर्षी तुम्ही 100% आम्ही जे सांगतो ते जर तुम्ही केलं तर पुढच्या वर्षी तुम्ही ह्या वर्षी जेवढं उत्पादन काढलंय का त्याचे 4 पट जाल. आलं लक्षात? म्हणजे जे तुम्ही ह्या वर्षी शिकलात ना ते शिक्षण तुमचं वाया नाही जाणार. लागते नाही लागतंय. हे शिक्षण तुमचं वाया नाही जाणार. हे शिक्षण तुमचं पुढच्या वर्षी कामी येणार. ही गोष्ट लक्षात घ्या. तर ज्याही शेतकऱ्यांना वाटतं की आमचा प्लॉट डॅमेज आहे, आमच्या साहेबाच्याच हातावर असलेला, याला काय कसं काय झालं हे असं, तर वातावरण, पाणी देण्याची अवस्था, त्या जमिनीचं क्लायमेट वगैरे ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी सगळ्या त्याला कारणीभूत असतात. पाणी बस झालं का चालू देऊ? नाही पाणी बस झालं. पाणी जास्त सोडू नका. मी तुम्हाला काय सांगितलं, पाणी कसं द्यायचं गेल्या वेळेस सांगितलं. गेल्या वेळेसचा व्हिडिओ बघितला की आमचा पाणीचा, पाणी कसं द्यायचं. इकडे बघा, आता ही क्रॅकिंग पडली ना, ही क्रॅकिंग पडली. ह्या क्रॅकिंग मधून ह्या कंदाच्या मुळ्याला हवा मिळणार. म्हणजे ह्या कंदाच्या मुळ्यापाशी मायक्रोब्स आहेत. मग मायक्रोब्स आहेत म्हणजे जीवाणू आहेत. जीवाणू आहेत म्हणजे बॅक्टेरिया आहेत. तर त्या बॅक्टेरियाला, त्या मायक्रोब्सला हवा लागत असते श्वसनासाठी. जसं माणसाला खायला लागतं अन्न, प्यायला लागतं पाणी, आणि श्वसनासाठी लागते हवा. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत ना. तसं जीवाणूला, बॅक्टेरियाला आणि मायक्रोब्सला पण ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याला पाणी बी लागतं, हवा बी लागती आणि अन्न बी लागतं. तर अन्न आपण ड्रेंचिंग मार्फत द्यायला लागलो, पाणी आपण ड्रीप मार्फत द्यायला लागलो, आणि मग हवा कुठून द्यायची. जर समजा जास्त जर पाणी दिलं तर त्यांचं दमकोंडी झाली ना. मग दमकोंडी झाल्यानंतर ते काय होणार, सुप्त अवस्थेमध्ये जाणार, ते काहीच कार्य करणार नाहीत. मग त्यांनी जर कार्य नाही केलं तर मग काय होणार की पावसाळ्यामध्ये आपली जी कंडिशन होती आपल्या हळदीची, तीच कंडिशन आज मी निर्माण केली असं होणार. त्यासाठी आपण काय करायचं, हे बेडवरून पाणी खाली उतरून नाही द्यायचं. बेडवरून पाणी खाली नाही उतरू द्यायचं. ह्या बेडवरचं पाणी जर समजा आपल्या कंदाला बी गेलं बस झालं. हे बेड समजा आता तुम्हाला इकडं कोल्ड दिसायला लागलंय, इथं कोल्ड दिसायला लागलंय, पण ह्या कंदाच्या मुळ्याच्या माध्यमातून पाणी हे शेवटपर्यंत गेलंय. मग आता पाणी बंद, एवढं पाणी बंद करायचं, याच्यापेक्षा जास्त नाही द्यायचं. कारण आपल्याला ह्या बळीमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे. ह्या बळीमध्ये जर पाणी गेलं तर याची हवा बंद झाली. हवा जर बंद झाली तर हे जे पानावर जे तुम्हाला क्लोरोफिलची प्रक्रिया जी चालू आहे ही बंद होणार, आणि हे अन्न घेण्याची प्रक्रिया बंद होणार. आणि अन्न घेण्याची प्रक्रिया जर बंद झाली तर इथं पावसाळा असल्यासारखंच होणार. मग तुमचं प्लॉट अजून डॅमेज होणार. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही आता कोल्ड ठेवताल प्लॉटमध्ये, पाणी द्यायचं आहे आपल्याला, पण मोजकं द्यायचं. आणि कसं द्यायचं त्याचा डेमो मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. ती व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाहावा. तेच हो, आमच्या भुईमुग पाण्या वाचून वाळत होती तेव्हा शेंगा जास्त होत होती. नाही ताडण तर पाहिजेत ना. आता इथं जर दुसरं कोणी आलं ना तर म्हणणार बाबा एवढी भेगा पडल्या, पाणी सोडा, असं नाही. आता 4 महिने प्लॉट आपला पाण्यातच होता ना, तिथं काय केलं आपण. कारण पावसाळ्यामध्ये काय करणार आपण, काय वर थोडं चवळा बांधणार आहे. त्याच्यामुळं लक्ष करायचं की थोडंसं काय करता येईल आपल्याला प्लॉटमध्ये. आता इथं समजा घुलती असेल थोडी, इकडं पाणी थोडं बेडवून खाली आलंय, पण या बेडचं आणि याचं थोडंफार थोडं कोल्ड आहे. असं कोल्ड राहायला पाहिजे मध्ये सगळ्या प्लॉटमध्ये, म्हणजे लाईन मध्ये कुठं तरी कोल्ड राहायला पाहिजे. जर समजा सगळं जर मोटर चालवली, याच्यात मोटर 6 घंटे चालवली का, आता मग 4 दिवस मोटर बंद करू. बंद करा मोटर, 4 दिवस ते वाळू द्या, आणि परत मग एकदा काय करा, ओढीवून पाणी द्या. पाणी कसं द्या, ड्रिपनं देऊ नका. मग ह्या लाईननं सोडा साहेब, इकडे बघा, ह्या लाईननं सोडा, ही लाईन बंद करा दांडानच. ह्या सरीने सोडा, ही सरी बंद करा, त्या सरीने सोडा, पलीकडे सरी बंद करा ओढीवन. आणि नंतर मग ड्रिप, नंतर दुसऱ्या वेळेस थोडंसं वाळल्यानंतर पुन्हा ड्रिप चालू करा. आणि त्याच्यानंतर काय करा माहिती आहे का, ज्या वेळीनं पाणी सोडलं होतं त्या वेळेला सोडायचं नाही, ज्या वेळेनं पाणी सोडलं नव्हतं त्या वेळेनं सोडायचं, ज्या वेळेनं पाणी सोडलं होतं ती वेळ बंद करायची. आलं लक्षात? म्हणजे पाण्याची जागा बदलायची. पाण्याची जागा बदलायची म्हणजे कशामुळे बदलायची माहिती आहे का, जे सॉईलमध्ये, जे वातावरणामध्ये जे मायक्रोब्स निर्माण झाली तर त्या मायक्रोब्सला आपलं पाणी लागतं. मग त्या मायक्रोब्सला आपण काय दिलं, पाणी दिलं. आणि ज्या मायक्रोब्स पाण्यामध्ये होते त्या मायक्रोब्सला आपण काय दिलं, वातावरण दिलं, हवा. म्हणजे 25% हवा आणि 25% पाणी, 5% कार्बन आणि 45%
काय माती ही जर अवस्था असेल, हे काय म्हणते, हे करप्याचं आहे ना, हे करपे आहे. पण याचं आज जे आपल्याला हे पान कसं मोडलं, आता याचं जे पोंगा आहे पोंगा आपला क्लिअर निघाला पाहिजे. आता जे ही पोंगा आहे ना त्या पोंग्याला आपल्याला डाग नाही पडला पाहिजे. हां, पोंगा कुठंच डॅमेज नाही. तर हे आता क्लिअर निघालं पाहिजे पान. हे जर पान क्लिअर निघालं तर ह्या पानावर पूर्ण अन्नद्रव्य शोषण होणार आणि हे ऑटोमॅटिक मॅच्युरिटीकडे जाणार, पान वाळून जाणार. ज्या दिवशी आपलं असा करपा होऊन पोंगा सडन त्या दिवशी म्हणायचं मग ते झाड उपटून काढायचं आणि फेकून द्यायचं रानाच्या बाहेर. म्हणजे त्याला समजायचं 100% कंद सडन आहे. किती आहे? 100%. 100%. आता याच्यात कंद सडण कुठंच नाही कंद सडन. असली तरी थोडीफार असणार आहे. कंद सडण वरून कशी समजते पानं? हा, पान करपलेलं असलं की कंद सडन लागते ना. बाकीच्या पेक्षा पानं सडण कापली का नाही? नाही, आता बंद झालं ना. आपले स्प्रे चालू आहेत ना, करप्याचे जे स्प्रे आहेत ना. इथं बघा, इथं पूर्ण बेड भिजलं. असं बीज अजून नाही भिज द्यायचं. पूर्ण बेड भिजलं. संधीची आहे का? आता पाणी तुमच्या मनात बंद करायचं. पाणी बंद करायचं. हा, ड्रेंचिंग करून घ्या ना. आज उद्या ड्रेंचिंग करू. ज्या ओला आहे ना त्या ओलीमध्ये वलीवर करता येते. एवढ्याच ओलीवर ड्रेंचिंग चालू ठेवायचं आणि मग डायरेक्ट बंद करून टाकायचं. ड्रेंचिंग करून घ्या आणि बंद करून टाका. आणि बेण्याचा परिणाम असतो. पुढच्या वर्षी तुम्ही बेनं छाटून घ्या साहेब. हां, बेनं छाटून घ्या. म्हणजे विकत घेतलं होतं. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट? लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.